हाय मुलांनो, आज आपण 3.6 लेसन बघणार आहोत. द मर्चंट ऑफ व्हेनिस. मर्चंट म्हणजे व्यापारी, व्यापार करणारा, बिझनेसमॅन. ठीक आहे. तर व्हेनिस म्हणजे जसा भारत देश आहे तसा इटली हा देश आहे. इटलीमधील एक शहर आहे, त्याचं नाव आहे व्हेनिस. असं हे शहर आहे. ठीक आहे. तर व्हेनिसमधील व्यापारी आपण बघणार आहोत. अँटोनियो वॉज अ मर्चंट who lived in Venice. तर व्हेनिसमध्ये राहणारा एक व्यापारी होता, त्याचं नाव होतं अँटोनियो. अ प्रॉस्परस सिटी इन इटली. आता ही जी व्हेनिस आहे ती इटलीमधील प्रॉस्परस म्हणजे खूप श्रीमंत शहर आहे. इन दोज डेज, दॅट इज अबाउट 500 years ago, सी voyages were dangerous. म्हणजे आजच्यापेक्षा 500 वर्षांपूर्वी सी वॉयाजेस म्हणजे समुद्रातून प्रवास करणे खूप अवघड होते. अवघड म्हणजे डेंजरस, धोकादायक होते. अँड येट सम ॲडव्हेंचरस मर्चंट्स ट्रॅव्हल्ड अक्रॉस द सीज. आणि तरी सुद्धा काही जे ॲडव्हेंचरस, खूप धाडसी, खूप शूरवीर मर्चंट्स होते, व्यापारी होते, ते समुद्रातून प्रवास करत असत. सम अदर्स स्पेंट अ लॉट ऑफ मनी इन सेंडिंग शिप्स टू फार अवे कंट्रीज. आणि काही लोक काय करायचे, आपल्या देशातून दुसऱ्या दूरच्या लांबच्या देशांमध्ये जहाजे पाठवायचे आणि त्यासाठी खूप सारे पैसे खर्च करायचे. These ships brought back spices and other treasures from India and other countries. आणि ही जी पाठवलेली जहाजे होती, मग त्याच्यामध्ये भारतातून स्पायसेस म्हणजे मसाले आणले जायचे, दुसऱ्या देशांतून अजून काही ट्रेजर्स म्हणजे मौल्यवान सामान आणलं जायचं. द मर्चंट सोल्ड दीज थिंग्स इन युरोप. आणि मग असे बाहेरच्या देशातून आणलेले जे वस्तू होत्या त्या युरोपमध्ये व्यापारी विकत असत. दे मेड अ लॉट ऑफ प्रॉफिट इन दिस बिझनेस. आणि या बिझनेसमध्ये त्यांना खूप सारा प्रॉफिट, खूप फायदा व्हायचा. म्हणजे दुसऱ्या देशातून जो आणलेला माल आहे तो युरोपमध्ये जास्त पैशांना ते विकायचे आणि त्यामुळे त्यांना खूप सारे पैसे भेटायचे. At the time when the story begins, Antonio was waiting for his ships to return with merchandise. आता ही जी गोष्ट आहे, हा लेसन म्हणजे एक गोष्टच आहे. तर या गोष्टीच्या सुरुवातीला काय आपल्याला दिसतं की अँटोनियो जो आहे तो त्याच्या जहाजाची वाट बघत आहे. जे जहाज त्याने पाठवलेलं होतं दुसऱ्या देशामध्ये आणि ते माल भरून, जो विकायचा माल आहे की नाही तो भरून परत येणार होतं. ही हॅड पुट ऑलमोस्ट ऑल हिज मनी इन द शिप्स. त्याने त्याचे सगळे पैसे या शिप्समध्ये लावले होते, म्हणजे ते माल खरेदी करायला पाठवून दिलेले होते. अँटोनियो वॉज अ काइंड मॅन. तर हा अँटोनियो आहे, हा खूप चांगला दयाळू माणूस होता. ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज बसानियो. त्याचे खूप सारे मित्र होते, पण त्याचा सर्वात चांगला जो बेस्ट फ्रेंड आहे तर त्याचं नाव होतं बसानियो. बसानियो वॉज अ यंग अँड हँडसम नोबल मॅन बट अनफॉर्च्युनेटली ही हॅड नो मनी. तर हा जो बसानियो आहे तो तरुण आहे, हँडसम आहे, दिसायला चांगला आहे आणि तो नोबल मॅन सुद्धा आहे, खूप चांगला माणूस आहे, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे पैसेच नव्हते. बसानियो वॉन्टेड टू मॅरी पोर्टिया. तर बसानियोला पोर्टिया सोबत लग्न करायचं होतं. पोर्टिया वॉज ब्युटिफुल अँड इंटेलिजंट. आता ही जी पोर्टिया नावाची मुलगी आहे ती खूप सुंदर होती दिसायला आणि इंटेलिजंट, हुशार सुद्धा होती. शी वॉज द ओनली डॉटर ऑफ अ व्हेरी वेल्दी मॅन. तर ती एका श्रीमंत, वेल्दी मॅन म्हणजे खूप श्रीमंत माणसाची ओनली डॉटर म्हणजे एकुलती एकच मुलगी होती. हर फादर हॅड डाईड लिव्हिंग हर अ लार्ज इस्टेट. आणि तिचे फादर जे आहेत, तिचे वडील आहेत, ते आता या जगात नव्हते, ते मेलेले होते. ठीक आहे. आणि
त्यांची खूप मोठी इस्टेट होती, म्हणजे त्यांची खूप प्रॉपर्टी होती, जी की आता फक्त त्यांना एकच मुलगी होती, मुलगा नव्हता, दुसरी मुलगी नव्हती. पोर्टिया ही एकच मुलगी होती. मग ती सगळी प्रॉपर्टी जी आहे, सगळं जे काही असेल त्यांचं, काही कंपन्या असतील, काही घरं वगैरे मोठी मोठे असतील, तर ते सगळं पोर्टियाचंच होतं. इन हिज विल Portia's father had written how Portia's husband should be selected. आणि त्यांची विल होती. विल म्हणजे मृत्यूपत्र असतं, की मरायच्या अगोदर जर आपली खूप सारी प्रॉपर्टी असेल तर मग ती जी प्रॉपर्टी आहे ती कुणाकुणाला द्यायची असं ते मृत्यूपत्रामध्ये मरायच्या अगोदर लिहून ठेवलं जातं. की समजा ही हा बंगला आहे तो एकाला द्या, ही गाडी एकाला द्या, इथलं घर आहे ते एकाला द्या, असं त्या इस्टेटमध्ये लिहिलेलं सॉरी विलमध्ये, म्हणजेच त्याला विल म्हणतात, मृत्यूपत्र त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. मग पोर्टियाचे जे वडील होते त्यांचं सुद्धा एक विल होतं, मृत्यूपत्र होतं. त्यात त्यांनी लिहून ठेवलं होतं की पोर्टियाचा जो हजबंड आहे, म्हणजे पोर्टियाचा होणारा नवरा आहे, तर तो कशा प्रकारे सिलेक्ट करायचा, कशा प्रकारे तो निवडायचा, म्हणजे कुणाला पोर्टियाचा नवरा म्हणून निवडायचं ते त्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं. ही हॅड सेट अ टेस्ट फॉर हर सुटर्स. मग जो कोण पोर्टियासाठी लग्न करण्यासाठी येणार असेल तर त्याच्यासाठी त्याने एक टेस्ट लिहून ठेवली होती, एक परीक्षा घ्यायची त्याची. दे हॅड टू चूज बिटवीन 3 caskets, 1 of gold, 1 of silver and 1 of lead. तर 3 प्रकारचे कास्केट्स होते हे असं कास्केट. ठीक आहे. तर एक होतं गोल्डचं, सोन्याचं, एक होतं सिल्वर म्हणजे चांदीचं, आणि एक होतं लीडचं. ठीक आहे. तर या तिन्हीपैकी एक कास्केट जे आहे ते निवडायचं होतं. Each casket had something written on it. प्रत्येक कास्केटच्या वरती असं, म्हणजे हा बॉक्स आहे त्याच्यावरती आहे ना काहीतरी लिहिलेलं असायचं. ऑन द गोल्ड कास्केट, जे गोल्डचं सोन्याचं कास्केट आहे, म्हणजे सोन्याचा बॉक्स आहे, त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं? इट वॉज रिटन, whoever chooses me shall gain what many men desire. म्हणजे जो कोणी माझी निवड करेल, सोन्याचं जे कास्केट आहे त्याची निवड करेल, तर त्याच्या खूप साऱ्या इच्छा ज्या आहेत त्या तो गेन करेल, म्हणजे त्याला त्या मिळतील. ऑन द सिल्वर कास्केट, सिल्वर चांदीच्या कास्केटवर काय लिहिलं होतं? whoever chooses me shall gets as much as he deserves. चांदीच्या कास्केटवर लिहिलेलं होतं की जो कोणी मला निवडेल तो जे डिझर्व करतो, म्हणजे त्याला त्याची जेवढी क्षमता आहे तो जसं असेल तसं त्याला मिळेल. ऑन द कास्केट ऑफ लीड, आता जे लीडचं कास्केट होतं त्याच्यावरती लिहिलेलं होतं whoever chooses me must give and hazards all he has. जो कोणी माझी निवड करेल त्याच्याकडे जे असेल, मग जे काही त्याच्याकडे असेल ते, आणि हजार्ड्स म्हणजे त्याच्याकडे काही जे धोके असतील, काही जी हर्ट करणारी गोष्ट आहे, तर ते सुद्धा त्याने मला सर्व देऊन टाकायचं. वन ऑफ द पोर्टिया सुटर्स वॉज द प्रिन्स ऑफ मोरोक्को. आता एक जण आला जो म्हणाला की मी पोर्टियाशी लग्न करणार आहे, तर तो होता मोरोक्कोचा प्रिन्स होता, राजकुमार होता. ही चोज द गोल्ड कास्केट, त्याने गोल्ड सोन्याचं कास्केट निवडलं. बट वेन ही ओपन द कास्केट द मेसेज इनसाइड सेड दॅट इट वॉज नॉट द राईट कास्केट. पण जेव्हा त्याने ते कास्केट, तो बॉक्स उघडला, तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलेला मेसेज होतं की हे राईट कास्केट नाहीये, म्हणजे तुमचं लग्न पोर्टियासोबत होऊ शकत नाही. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, जे सर्व काही चमकतं ते गोल्ड नसतं, म्हणजे चमकणारी सर्वच गोष्टी हे सोनं नसतात, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. अनदर सुटर द प्रिन्स ऑफ अरेगॉन चोज द सिल्वर कास्केट. अजून एक दुसरा आला माणूस जो म्हटला मी पोर्टियासोबत लग्न करणार आहे, तो होता अरेगॉनचा प्रिन्स, तिथला राजकुमार होता. त्याने चांदीचं कास्केट निवडलं. बट दॅट टू वॉज नॉट द राईट कास्केट, पण ते सुद्धा चुकीचं कास्केट होतं. बसानियो वॉन्टेड टू ट्राय हिज लक विथ द कास्केट.
तर बसानियोला सुद्धा पोर्टिया सोबत लग्न करायचं होतं, म्हणून तो सुद्धा त्या बॉक्स सोबत त्याचं लक ट्राय करणार होता. म्हणजे त्यानं जर बरोबर ते कास्केट निवडलं तर त्याचं लग्न पोर्टिया सोबत होणार होतं. टू डू दॅट ही हॅड टू ट्रॅव्हल द बेलमॉन्ट व्हेअर पोर्टिया लिव्ड ऑन हर इस्टेट. पण त्यासाठी त्याला व्हेनिसवरून बेलमॉन्टला जावं लागणार होतं, जिथं पोर्टिया राहते. ही नीडेड मनी फॉर दॅट, आणि त्यासाठी त्याला तिकडे जाण्यासाठी पैसे पाहिजे होते. वेन अँटोनियो केम टू नो दिस ही वॉन्टेड टू हेल्प. जेव्हा अँटोनियोला समजले ही गोष्ट, तेव्हा त्याला वाटलं की आपण बसानियोला मदत करावी. ही टोल्ड बसानियो टू बॉरो मनी इन हीज अँटोनियोस नेम. मग त्याने बसानियोने काय सांगितलं, अँटोनियोने सांगितलं की आता अँटोनियोचे सगळे पैसे तर त्या शिपमध्ये लागले होते, माल खरेदी करण्यासाठी त्याने ते पाठवून दिले होते. आता अँटोनियोकडे पैसे नाहीत. मग त्याने सांगितलं की तू माझ्या नावावरती पैसे घे, की असं सांग की अँटोनियोला पैसे लागत आहेत असं सांगून तू माझ्या नावावरती काही पैसे बॉरो कर, उसने घे, असं बसानियोला सांगितलं. दे वेंट टू शायलॉक द ज्यूइश मनी लेंडर अँड आस्क्ड हिम फॉर द मनी. मग ते दोघं शायलॉककडे गेले, जो की एक मनी लेंडर होता, म्हणजे लोकांना पैसे द्यायचा, उसने पैसे द्यायचा, आणि त्याच्याकडे त्यांनी पैशाची विचारणा केली. आता मनी लेंडर म्हणजे काय, ते समजा तुम्हाला 1000 रुपये दिले त्यांनी, तर तुम्ही त्यांना रिटर्नमध्ये 1100 द्यायचे, म्हणजे थोडे पैसे जास्त द्यायचे, असे मनी लेंडर बिझनेस करत असतात. शायलॉक हॅड अ लॉट ऑफ मनी बट ही वॉज नॉट ॲट ऑल जनरस. शायलॉककडे खूप पैसे होते, पण तो काही जनरस म्हणजे चांगल्या मनाचा नव्हता, मोठ्या मनाचा, उदार मनाचा नव्हता, की तो लोकांना असेच पैसे देईल. तो त्या पैशावरती थोडा इंटरेस्ट घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्रा पैसे तो परत घेत असत. मनी वॉज ऑल दॅट ही केअर फॉर. तो फक्त पैशाचीच काळजी करायचा, त्याच्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा होता. ही डिड नॉट लाईक अँटोनियो बिकॉज अँटोनियो समटाईम्स लेंट पीपल मनी विदाऊट चार्जिंग एनी इंटरेस्ट फॉर इट. त्याला अँटोनियो आवडत नव्हता, कारण अँटोनियो कधी कधी जर लोकांना पैशाची गरज असेल तर असेच पैसे द्यायचा, त्याच्यावरती काही इंटरेस्ट घ्यायचा नाही. म्हणजे जर 1000 रुपये दिले त्याने, तर तो परत घेताना 1000 रुपयेच घ्यायचे, त्याच्यावर अजिबात 1 रुपया सुद्धा तो घेत नसत. म्हणून शायलॉकला अँटोनियोचा खूप राग यायचा. सो शायलॉक डिसाइडेड टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिच्युएशन. आणि मग आता तोच अँटोनियो आपल्या मित्राला घेऊन आपल्याकडे पैसे मागायला आलेला आहे. मग या सिच्युएशनचा त्याने आता आपण ॲडव्हान्टेज, फायदा घेऊयात असं त्याने ठरवलं. ही गेव देम द मनी ऑन अ स्ट्रेंज कंडिशन. तो म्हटला मी तुम्हाला पैसे तर देतो, पण माझी एक कंडिशन आहे, आणि ती कंडिशन म्हणजे ती अट होती, ती खूप स्ट्रेंज होती, खूप विचित्र होती. इफ अँटोनियो फेल टू रिटर्न द मनी विदिन 3 months, शायलॉक वूड कट ऑफ अ पाऊंड ऑफ अँटोनियोज फ्लेश. मग त्याने काय कंडिशन ठेवली, जर 3 महिन्यांमध्ये मी दिलेले पैसे अँटोनियोने परत केले नाहीत, तर मी म्हणजे शायलॉक त्याच्या शरीरातलं जे फ्लेश आहे, म्हणजे अँटोनियोचं मांस 1 पाऊंड कट करून घेणार. 1 पाऊंड हे एक युनिट आहे, जसं आपण 1 किलोग्रॅम म्हणतो की नाही, तसं पाऊंड हे युनिट आहे. ठीक आहे, तसं मी अँटोनियोच्या शरीरातलं कट करून फ्लेश घेणार, मांस काढून घेणार, असं त्याने अट ठेवली. अँटोनियो ॲग्रीड टू दिस अँड बॉरोड द मनी फॉर बसानियो. अँटोनियो म्हणला ठीक आहे, जर मी तुला पैसे दिले नाही तर तू माझ्या शरीरातलं कट करून घे मांस, तेवढे 1 पाऊंड, आणि ते पैसे त्याने बसानियोसाठी त्याच्याकडून बॉरो केले, उसने घेतले. बसानियो वेंट टू बेल्टमॉन्ट, आणि ते पैसे घेऊन मग बसानियो बेल्टमॉन्टला, जिथं पोर्टिया राहत होती की नाही, तिकडे तो गेला. वेन ही सॉ द कास्केट्स ही चोज द लीड वन. जेव्हा त्याने ते तिन्ही कास्केट्स बघितलं, एक गोल्ड, सिल्वर आणि लीडचं, तर त्याने लीडचं कास्केट चूज केलं. दॅट वॉज द राईट कास्केट अँड बसानियो वोन पोर्टियाज हँड बाय चूजिंग इट. आणि त्याने योग्य बरोबर कास्केट निवडलं होतं, आणि अशा प्रकारे पोर्टियाचा हँड वोन केला. म्हणजे काय, तर पोर्टियाशी त्याचं आता लग्न होणार. पोर्टिया
टू वॉज ग्लॅड टू मॅरी बसानियो. आणि पोर्टियाला सुद्धा बसानियोशी लग्न करताना खूप आनंद झाला. इन द मीन वाईल शायलॉक हर्ड दॅट अँटोनियो हॅड लॉस्ट हिज शिप्स. आणि याच्यामध्ये काय झालं तर शायलॉकला असं ऐकायला आलं की आता अँटोनियोच्या ज्या शिप्स आहेत त्या सगळ्या समुद्रामध्ये लॉस झाल्या, हरवल्या. ही वॉज व्हेरी हॅप्पी दॅट अँटोनियो वुड नॉट बी एबल टू पे द मनी. आणि त्या शिपमध्ये अँटोनियोने त्याचे सगळे पैसे लावलेले होते. आता अँटोनियो आणि शायलॉकला आता आनंद झाला, कारण आता अँटोनियोकडे आपले पैसे परत द्यायला पैसेच नाही आहेत. ही टूक अँटोनियो टू कोर्ट and demanded that he fulfill the strange and cruel condition. आणि तो मग अँटोनियोला घेऊन कोर्टमध्ये गेला आणि त्याने सांगितलं की हा काय आता माझे पैसे परत देऊ शकणार नाही, तर आता माझी जी स्ट्रेंज म्हणजे खूप विचित्र आणि जी क्रुएल म्हणजे अगदी क्रूर, आता कोण कुणाच्या अंगातलं मांस कापून घेऊ शकतो का, पण त्याने ती कंडिशन ठेवली होती, ती आता माझी कंडिशन पूर्ण झाली पाहिजे असं त्याने सांगितलं. द ड्यूक लाईक्ड अँटोनियो अँड वॉज सॉरी फॉर हिम. ड्यूक म्हणजे तिथला जो जज होता, तर त्याला अँटोनियो आवडायचा आणि त्याला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं. बट व्हॉट कुड ही डू, पण तो काही करू शकत नव्हता. अँटोनियो हॅड रिटन अ बॉन्ड टू शायलॉक अँड अकॉर्डिंग टू द लॉ शायलॉक वॉज राईट. अँटोनियोने शायलॉक सोबत पैसे घेताना तो बॉन्ड साईन केला होता. ते एका पेपरवर तसं लिहून दिलं होतं की जर मी पैसे परत दिले नाही तर शायलॉक माझ्या शरीरातलं 1 पाऊंड मांस कापून घेणार. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू द लॉनुसार त्याचं शायलॉकचं बरोबरच होतं. When Bassanio and Portia heard all these, they rushed back to Venice. जेव्हा बसानियो आणि पोर्टियाने हे सर्व ऐकलं ते वेनिसला घाईघाईत वेनिसला गेले. पोर्टिया टोल्ड बसानियो टू पे शायलॉक ट्वाइस द अमाऊंट टू सेव्ह अँटोनियो. पोर्टियाने बसानियोला सांगितलं की जेवढे पैसे घेतले त्याच्या डबल पैसे आपण शायलॉकला देऊ, पण अँटोनियोला वाचू. बट शायलॉक वॉज ॲडमंट. पण शायलॉक काय त्यासाठी तयार झाला नाही, कारण त्याला अँटोनियोचा बदलाच घ्यायचा होता. ही डिमांडेड ओनली अ पाऊंड ऑफ अँटोनियोज फ्लेश. त्याला फक्त अँटोनियोचं 1 पाऊंड मांस पाहिजे होतं, त्याच्या शरीरातलं कट करून. एव्हरीवन इन द कोर्ट इन्क्लुडिंग द ड्यूक फेल्ड दॅट शायलॉक्स डिमांड वॉज अनह्युमन. सर्वांना, त्या कोर्टामध्ये जी सर्व लोक होती, तो जो जज होता, ड्यूक होता, त्याला सुद्धा वाटत होतं की ही जी शायलॉकची जी डिमांड आहे अँटोनियोचं फ्लेश मागण्याची, ती इनह्युमन आहे, म्हणजे अमानवीय आहे. कुठलाही माणूस अशा प्रकारची डिमांड करू शकत नाही. द ड्यूक आस्क्ड शायलॉक टू शो मर्सी टुवर्ड्स अँटोनियो बट शायलॉक वॉज नॉट रेडी टू डू सो. तो जो ड्यूक होता, जज होता, त्याने शायलॉकला सांगितलं की अँटोनियोवरती मर्सी म्हणजे दया दाखव, जरा त्याचा विचार कर, पण शायलॉक हे सर्व करण्यासाठी तयार नव्हता. ही फेल्ड दॅट अँटोनियो अँड अदर्स हॅड ट्रीटेड हिम बॅडली बिफोर अँड ही वॉन्टेड रिव्हेंज. त्याला असं वाटत होतं अँटोनियो आणि जी दुसरी लोक आहेत ते त्याच्यासोबत वाईट वागले आहेत आणि त्याला आता त्याचा बदला घ्यायचा आहे. जस्ट देन अ यंग लॉयर एंटर द कोर्ट. आणि तेव्हाच एक तरुण वकील, लॉयर, कोर्टामध्ये आला. ही सेड दॅट ही वुड फाईट अँटोनियोज केस. तो म्हणाला मी अँटोनियोच्या साईडनी ही केस लढणार आहे. ही आस्क्ड अँटोनियो वेदर ही हॅड ॲग्रीड टू शायलॉक्स कंडिशन. त्याने अँटोनियोला विचारलं की पैसे घेताना शायलॉकनी ही कंडिशन ठेवली होती, ती तुम्ही मान्य केली होती का, ॲग्री केलं होतं का. अँटोनियो सेड दॅट ही हॅड ॲग्रीड. अँटोनियो म्हटला हो, मी ती अट आहे ती मान्य केली होती, ॲग्री केलं होतं त्याला. देन द यंग लॉयर रिक्वेस्टेड शायलॉक टू शो मर्सी. मग तो जो तरुण वकील होता, लॉयर होता, त्याने शायलॉकला रिक्वेस्ट केली, विनंती केली की थोडीशी दया दाखवा. दो द लॉ वॉज ऑन शायलॉक साईड. जरी तुमच्या साईडनी सगळा लॉ असेल, जरी तुमचं बरोबर असेल, तरी सुद्धा थोडीशी दया दाखवा, हे काही बरोबर नाही. The lawyer pleaded that mercy is a quality of God himself. त्या लॉयरने सांगितलं की मर्सी म्हणजे दया
ही देवाचाच एक गुण आहे. When a person shows mercy to someone else, they are both blessed. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती दया दाखवते, दुसऱ्या माणसाला दया दाखवते, तेव्हा ते दोघांना सुद्धा चांगले आशीर्वाद भेटतात. Mercy was more valuable than a king's crown. राजाच्या क्राऊनपेक्षा सुद्धा मर्सी म्हणजे दया खूपच महान आहे, खूपच अनमोल आहे. बट ऑल दिस हॅड नो इफेक्ट ऑन शायलॉक. पण या सर्वाचा शायलॉकवरती काहीही परिणाम झाला नाही. तो जो वकील होता तो त्याच्या परीने चांगलं चांगलं बोलून शायलॉकचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता, पण शायलॉक काय तयार झाला नाही. द यंग लॉयर then said that the law allowed Shylock to take a pound of flesh and he could do that. मग त्यानंतर त्या यंग लॉयरनी, त्या वकीलनी सांगितलं, ठीक आहे, तर लॉ आहे जो शायलॉकच्या बाजूने आहे, शायलॉक बरोबर आहे, तर तो अँटोनियोच्या शरीरातलं 1 पाऊंड फ्लेश कट करून घेऊ शकतो. At the same time, the lawyer warned that while cutting off the flesh, Shylock should not shed even 1 drop of Antonio's blood. पण जेव्हा अँटोनियोच्या शरीरातून अँटोनियोच्या बॉडीतून 1 पाऊंड फ्लेश जेव्हा तो कट करत असेल शायलॉक, तेव्हा अँटोनियोच्या रक्ताचा 1 थेंब सुद्धा खाली पडता कामा नये. Also, he should cut exactly 1 pound of flesh, nothing less, nothing more. आणि अजून एक अट काय ठेवली की त्याने बरोबर 1 पाऊंड, बरोबर 1 पाऊंड मांसच अँटोनियोच्या शरीरातून कापलं पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही किंवा त्यापेक्षा जास्त नाही. दॅट वुड नॉट बी अलाउड बाय द लॉ. कायद्यानुसार, लॉनुसार हे चुकीचं आहे. फक्त 1 पाऊंडच बरोबर कट केलं पाहिजे. Shylock realized that he could not do what the young lawyer asked him to do and he accepted his defeat. तर शायलॉकला कळलं, एकतर शरीराला आपण काही कट केली, जखम केली तर त्यातून रक्त तर पडणारच, आणि तो बरोबर 1 पाऊंड कसं काय मांस कापू शकतो? नाही कापू शकत ना. तो कसं काय ते वजन करून कट करणार का? तर नाही, असं होऊ शकत नाही. त्याला समजलं की जो लॉयर म्हणतोय त्याप्रमाणे तो करू शकत नाही, आणि त्याने आपला डिफीट, आपला पराभव मान्य केला की मी नाही अँटोनियोच्या शरीरातून 1 पाऊंड फ्लेश कट करणार नाही, असं त्याने सांगितलं. अँटोनियोज लाईफ वॉज सेव्ड. आणि अशा प्रकारे अँटोनियोची लाईफ आहे ती सेव्ह झाली. म्हणजे आता अँटोनियोच्या शरीरातून 1 पाऊंड फ्लेश कट करणार नव्हते. अँटोनियो वाचला. हू वॉज द यंग लॉयर? मग तो यंग लॉयर कोण होता? तो तरुण वकील कोण होता? बसानियो अँड अँटोनियो फाउंड आउट लेटर that it was none other than Portia herself, dressed as a young man. आणि बसानियो आणि अँटोनियोला नंतर कळलं की ती दुसरी कोणी नसून, तो जो लॉयर आहे तो दुसरा कोणी नसून पोर्टिया होती, जी की यंग मॅन, एका तरुण माणसाचा सारखी वेश करून आली होती, त्यासारखी कपडे घालून आली होती. Later it was learned that Antonio's sheep were safe and so he had not in fact lost his money. आणि त्यानंतर असं समजलं की अँटोनियोच्या जे शिप्स होते, जहाज होते, ते सेफ होते, सुरक्षित होते, आणि तो काही आता त्याचे पैसे, म्हणजे शिपमध्ये त्याने सगळे पैसे लावले होते ना, तर त्याचे काही पैसे लॉस झाले नाही, त्याच्याकडे त्याचे सर्व पैसे आहेत. Thus the story which could have ended in a tragic manner ended happily. आणि मग अशा प्रकारे ही जी गोष्ट आहे, जी की ट्रॅजिक म्हणजे अतिशय दुःखी पद्धतीने संपणार होती. दुःखी पद्धतीने म्हणजे काय? अँटोनियोचे सगळे पैसे गेले, अँटोनियोचे बॉडीतून कट करणार होते 1 पाऊंड, तर हे सर्व न होता त्याची शिप पण सेफ आहे, त्याचा पण जीव वाचला, आणि ही स्टोरी जी आहे ती हॅपीली एंड झाली, आनंदाने संपली. समजली स्टोरी? ओके, बाय बाय.